हॅलो फ्रेंड्स, आज आपण रेसिपीमध्ये बनवणार आहोत मटकीची उसळ किंवा मिसळ किंवा कालवण, आमटी, जे काय बोलाल ते. त्याला लागलेलं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि बटाटा. मीठ, मसाला, हळद हे तर तेल हे तर कॉमन असणार आहे. तर चला बनवूया. तर पहिला एका टोपामध्ये किंवा तुमच्या कढईमध्ये कशामध्ये तेल घ्या. चांगला थोडा ह्याच्यामध्ये घ्या ताकी चांगला रस्सेदार आणि तरीदार व्हायला. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये टाकायचा बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक करायचा, जेणे की तो चांगला लवकर शिजेल आणि एकदम असं सॉफ्ट होईल. चांगला परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचा. म्हणजे कांदा आणि टमॅटो दोन्ही एक जीव होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं. चांगला मऊ सॉफ्ट व्हायला पाहिजे. हा जसा परतो तसा तो सॉफ्ट होत जाणार. त्याच्यामुळे सॉफ्टनेस अजून वाढण्यासाठी चवीसाठी की मीठ टाका. मीठ चवीनुसार टाका आणि मग तो सॉफ्ट होईल. तुम्हाला जसं लागतं तसं मीठ टाकू शकता तुम्ही. चांगलं त्याला सॉफ्ट व्हायला पाहिजे. चांगला कांदा आणि टमॅटो दोन्ही शिजायला पाहिजे. मग टाका हळद, घरगुती लाल तिखट मसाला सुद्धा टाकायचा. तर हा मसाला तुमचा घरगुती असावा. जसं तुम्हाला तिखट लागतं त्यानुसार तुम्ही तिखटपणा ॲड करू शकता. त्याला 1-2 मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्या, जेणे की त्याचं तेल थोडंसं आणि ते मॉइश्चर होईल. तेल चांगलं साईडला त्याचं तेल येईल. मग टाका मटकी आणि थोडीशी त्याच्यामध्ये वरती ते फोडणीमध्येच ना कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर टाकायची, जेणे की त्याचा जो स्वाद आहे ना चांगला एन्हान्स होतो आणि त्याच्यामध्ये मिक्स होतो. मग छान लागतं, टेस्टी लागतं. त्यात थोडासा बटाटा हे ऑप्शनल आहे. तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकता. बटाटा नाही टाकला तरी चालेल. मी बटाटा प्रिफर करते कारण त्याची टेस्ट आणि थिकनेस चांगली येते. तुम्ही ट्राय करा एकदा बटाटा टाकून. नंतर गरम पाणी टाकायचं. थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं. गरम म्हणजे एकदम उकळतं नाही, कोमट पाणी टाका, जेणे की त्याचं टेक्स्चर छान तसा रेडिश राहील, तरी येईल चांगली आणि टेस्टी लागेल. चांगली उकळी करून घ्या. 10 ते 15 मिनटामध्ये तुमची मटकीची उसळ पण मस्तपैकी तयार होते. हे बघा छान अशी तरी आली आहे त्याला. ह्याला तुम्ही फरसाणबरोबर खाऊ शकता, मिसळ पाव म्हणून खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जसा टेस्ट आहे तसं लावा. थँक्यू.